पुण्याच्या नारायणगावमध्ये प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकाच मंचावर आले। पिंपळगावमध्ये रामनवमी उत्सवासाठी खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे समोरासमोर आले, मात्र दोघांनी यावेळेस बोलणं टाळलं। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवारांचा रोड शो पार पडला। यावेळेस घाटंजी इथं चैत्र नवरात्रीनिमित्त अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरात त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर रोड शो ही ला सुरुवात झाली। यावेळेस त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली। विकासाच्या 4 गोष्टीही सांगितल्या नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे। नंदुरबारचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी येत्या 23 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेस नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतीश पाटील असे अनेक काँग्रेसचे नेते येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर काँग्रेसकडून नंदुरबार शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील इंदापूर दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळी डॉक्टरांची बैठक घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आणि त्यानंतर व्यापारी आणि वकिलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं। धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं। माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी यावेळेस उपस्थित होते। तसंच शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे या महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। वाशिममध्ये राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी महिलांसोबत फुगडी खेळून आनंद लुटलाय। शहरात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस प्रचारादरम्यान त्यांनी महिलांसोबत फुगडी खेळली।